शिक्षा, शस्त्र और संपत्ति, यह व्यक्ति और राष्ट्र विकास के मुख्य साधन है। किंतु भारत दुनिया का एक ऐसा देश है जहां धर्म शास्त्रों का आधार लेकर बहुजन समाज को इन साधनों से वंचित किया गया। परिणाम स्वरूप बहुजन समाज आर्थिक, सामाजिक, राजनीतिक और शैक्षिक पिछड़ा रहा। शिक्षा ग्रहण करना छूत अछूतों के लिए पाप है, ऐसा डर पैदा किया, और जो ऐसा करने का प्रयास करता कड़ी से कड़ी सजा दी जाती थी। इतिहास के पन्ने पलटकर देखते हैं तो हमें बहुत सारे उदाहरण मिलेंगे जिसमें हमारे पुरखों ने सजा पाई है। महाराष्ट्र में पेशवा काल में इसकी मात्रा ज्यादा थी, जिसके कारण शूद्र अतिशूद्र अपना विकास नहीं कर सका। किंतु फूले शाहू अंबेडकर के त्याग और समर्पण से हमें शिक्षा, शस्त्र और संपत्ति का अधिकार मिला। इस अधिकार को अवसर समझकर अपने निश्चित समय में बहुजन समाज अपना लक्ष्य हासिल कर रहा है। इस अवसर के बदौलत खेल, व्यवसाय, नौकरी, शिक्षा, राजनीति आदि क्षेत्र में बहुजन समाज ने सफलता पाई है और ये सिद्ध किया है कि हम कर सकते हैं, हम हारी बाजी जीत सकते हैं। और ये कर दिखाया महादवाड़ी गांव की महिलाओं ने। शहरों में रहने वालों की बोलती बंद की है और अपने गांव को रोशन किया दुनिया के नक्शे पर। यह है महादवाड़ी गांव, शहर से कहीं दूर, प्राकृतिक सुंदरता से ओतप्रोत। और यह गांव का पुराना मंदिर अपनी वैभवशाली परंपराओं को सदियों से दर्शाता। यहां सभी जाति धर्म के लोग मिलजुल कर रहते हैं, सुख दुख आपस में बांटते हैं। उनकी एकता ने उन्हें ऐसे मुकाम तक पहुंचाया जिससे गांव के हर व्यक्ति को गर्व है। इस महादवाड़ी गांव की महिलाओं ने ऐसा कारनामा कर दिखाया जिससे गांव में पदकों की बाढ़ सी आ गई है। एथलेटिक्स प्रतियोगिताओं में एक एक महिला ने 8-10 मेडल जीते हैं, जिन्हें सुरक्षित रखने के लिए न संदूक है न रहने के लिए घर। ये महिला गरीबी के कारण विकास से वंचित है और सरकार की गरीबी मानसिकता के कारण। इस गांव में एक पीटी उषा नहीं, 20 पीटी उषा है। उन्होंने राष्ट्रीय अंतर्राष्ट्रीय स्तर पर शहरों की महिलाओं को पीछे छोड़ा है, और वह भी बगैर बूट के। जब दौड़ती है तो हिरन या शेरनी लगती है, अपना सब कुछ न्यौछावर करती है। किंतु ये सफलता एक दिन की नहीं, ये 20 साल के मेहनत का परिणाम है। संपत रामटे के जैसे जौहरी ने इन हीरों को पहचाना और आकार दिया। वो सब ने मेरा मजाक उड़ाया और बोले कि आप कुछ भी बताते हो क्या, वो अभी हम खेलेंगे क्या, अब हमको नाती पोती हो गया, दामाद आ गया, बहू आ गई है, ये हमारी खेलने की उम्र है क्या। तो वो मैंने बोला नहीं, खेल कोई भी कर सकता है उसमें, तो हम कभी स्कूल में गए क्या। वो सब निरक्षर थी, वो मेरी बात किसी ने नहीं सुना, सबने मेरी मजाक उड़ाया। फिर बाद में यहाँ से नागपुर से एक जो खिलाड़ी थी हमारे WCL की, उसको ले गया और उनको बताया कि ये लीजिए देखो, जैवलिन फेंकती है, सब भाला फेंकती है, लॉन्ग जंप मारती है। उसने सब वहाँ प्रात्यक्षिक मेरे गांव में कर दिया। बोला ऐसे दौड़ना पड़ता, बोला हाँ ऐसा तो मैं भी दौड़ सकती। तो बोला यही तो बोला ऐसा दौड़ो करके। फिर 1995 यहाँ हमने 10-12 जनों की टीम हमने लाए, और हम जब लाए तो बड़ा सबसे मुश्किल हो गया कि उनको खेल के लिए कैसे करें। सब लोग देख रहे थे कि झाड़ू मारने आए ग्राउंड की, तो बड़ा मेरे लिए भी मुश्किल था, वो महिला की मुश्किल था। नाही राहत ना सर, ते आम्हाला हसत, त्या काष्टेवाल्या बाया त्या कोण लोक नाही आल्या म्हणून आम्हाला हसत, आम्हात नको या म्हणत। फिर लेकिन उनको बोल रहा है, एक ही बोला है, जो 2 लाइन दिखती है ना चुने की, उसके बीच में दौड़ना और कुछ नहीं करना।
तो स्पीड में वो हमारा 200 मीटर में हम दौड़े, हमारे गांव की एक एज ग्रुप की लेडीज, तो उसमें फर्स्ट आ गया। तो उनको अच्छा लगा, ऐसा करना पड़ता है, मैं पहले आ सकता है, वो हो गया। फिर चलने की आई, 3 किलोमीटर वॉक चलना है, आदमियों का 5 किलोमीटर, लेडीज का 3 किलोमीटर। तो वो भी बोला अभी चलना है तो चलते हैं ना। मैंने बोला देखो सब कुछ करो, वो दूसरे के लाइन में जो होती है मार्किंग है उसमें नहीं घुसना, और चूना का जो दाग दिया है वो अपने पाँव से नहीं छूना चाहिए, अपने बीच में से चलो ना, कैसे भी चलो। वो लोग उसमें भी जीत गई, तो उनका बड़ा हौसला आ गया है, और वो बोले कि नहीं ये तो बहुत अच्छा है। उनको हमें सब में फर्स्ट सेकंड मैंने गोल्ड सिल्वर मिला। खेलने के सभी संसाधनों का अभाव होने के बावजूद इन महिलाओं ने हार नहीं मानी। हार ये शब्द इनकी डिक्शनरी में नहीं है। अपने हार का ठिकरा किसी के ऊपर फोड़ना ये उनकी आदत नहीं। खेती पर काम के लिए दौड़ते जाना, दौड़ते आना, यही उनकी प्रैक्टिस है। शुरू में इन्हें थोड़ा अजीब सा लगा, और गांव वालों को भी, किंतु उसकी परवाह न करते हुए ये महिलाएं दौड़ती गई इम्पाल तक। त्याची प्रॅक्टिस करायला जाऊन त्याची काट्या गोट्या होत्या, तर आम्ही अशाच पायानं, चप्पल नाही काय नाही, अशाच पायानं धावायच्या। मग काड्याला जाता जाता कोटी दंडात आपलं काम करायला जाता जाता त्याची प्रॅक्टिस करायची अशा बाया मिळून। मग त्याने आम्हाला नागपूरला बोलवला खेळासाठी। लोक हसत सडकीनं आम्हाला भूतावानी धावतं, यायला का भेटते असे हसत होते, पण आम्ही त्याकडे लक्ष नाही दिला। तर आम्ही घरच्या लोकांचं मग ऐकायचं नाही, त्याने सहमत दिला। मग खेळता खेळता आता मग सगळ्यावजी भाग घेतल्यावर नंबर आल्यावर अजून धुरूप लागली। इन महिलाओं ने जो मेडल जीते हैं उनका इन्हें नाम तक पता नहीं। वे लक्ष्य की ओर दौड़ती गई, दुनिया को भूलकर, अपने आप को भूलकर, जैसे किसी की परवाह न करते हुए समुद्र में गोताखोर मोती के लिए गोता लगाता है। परंतु सरकार को इसकी कोई परवाह नहीं। ये शहर और गांव की सीमा रेखा चिन्हित करने वाला भेद है। या गरीब महिला आबा आपल्या जवळचा पैसा लावून यात जातात, परदेशात जातात। मणिपूर, इम्फाल मध्ये जाऊन आम्ही नंबर मारून आलो, पण सरकारला काळजी नाही वाटे। इकडे आमची 60 रुपयाची मजुरी भेटली ठीक नाही तर घरी राहिनी। मग कसं काय जायचं नंबर लागू नये। जपानले नंबर लागला तर मग पैशासाठी अडलं तर नाही झालं ना जाणं आमचं। आता घरचे लोक तरी किती देतील, आम्हाला आहे खुशी। इन महिलाओं के पतियों ने इन्हें प्रोत्साहित किया। जब ये महिलाएं लौट कर आती हैं तो पुरुष गर्व महसूस करती हैं। जिंकून आल्या चांगलं वाटे, अरे वा बुड्ढी किती नंबर आला, इथला आला तर मग चाल। बुड्डीला म्हणून ठकवतच असतं, नाही म्हणून इथला नंबर येवा जोगती। मी कामावर जाण्यासाठी स्वयंपाक कमी होता, म्हणजे वेळ होता देतो स्वयंपाक, तर मी तिला घरी कशाला जातो बा खेळायला का करताय असं मी तिला सांगू। मग खेळायला जाता जाता मग खेळून आल्यावर मग ते नागपूरला गेले खेळायला, तर त्यानं मग हे पदकमध्ये जिंकून आले, तर मग मला चांगलं वाटलं घरी का जा बा खेळायला, आपण काहीतरी करू, तर आम्हाला चांगलं वाटते बा, मान भेटते आपल्या घरवालीपासून। एवढ्या मोठ्या शहरामध्ये जाऊन, एवढ्या मोठ्या तालुक्यामधून आमच्या गावचा महादवाडीच्या एका लहानच्या खेड्यातला नंबर गाठणं या महिला मंडळांनी, खरोखरच या बायांनी
महाजवाडीची प्रगती करून दाखवली. आज भले ही इनके घर सोने चांदी के मेडल है, ये दौड़कर इन्होंने खींच लाए हैं, किंतु इनकी जिंदगी की दौड़ बहुत ही धीमी है। जिंदगी के इस मैदान में सरकार के कारण ये हार चुकी है। इसके लिए सरकार जिम्मेवार है। हात मोडला, पाय मोडला पिंड्यामध्ये. आता पडलं तर आम्हाला 3 महिने झाले तर आम्हाला कोणी मदत करायला नाही. आता काय ना पोट भरावा, काय ना करावा. आमचे विचार धावा मनुष्याने, पण आता मदतच नाही. आता कोण करेल? जो खिलाड़ी राज्य के लिए, देश के लिए खेलता है, उसे लाखों करोड़ों रुपया इनाम में मिलता है। साथ ही घर और नौकरी का स्पेशल प्रावधान होता है। उसके खाने की, रहने की विशेष सुविधाएं रहती है और उन्हें अच्छे कोच द्वारा प्रशिक्षित किया जाता है। खेलने से खिलाड़ी की जिंदगी बनती है, किंतु यहाँ इसके विपरीत है। 20 साल ये महिला खेल संबंधित कुछ मांग कर रही है। ग्राउंड नाही धावाला, सडकीनं धावाचं, रस्त्यानं धावाचं, काड्यामुळे अंतानी धावाचं, म्हणून आम्हाला थोडीशी सरकारनं मदत करावा. गोळा, थालीफेक आणि भाला या शासनाने द्यावं आर्थिक सुविधा म्हणून. आणि आम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर ग्राउंड पाहिजे. ग्राउंड म्हणजे आहे नाही, ग्राउंडसाठी आमच्या महिला एकसारख्या 18 वर्ष झाले झटत आहोत आम्ही ग्राउंडसाठी. कितीतरी ठराव पाठवून झाले, ग्रामपंचायतच्या वतीनं झाले, साहेबांनी केले, संपत साहेबांनी. अजूनपर्यंत आम्हाला त्या ग्राउंडचं काही हे झालेलं नाही. तर आम्हाला सगळ्यात महत्त्वाचं ग्राउंड आणि शासनाने आर्थिक मदत द्यावी. पद्धत काय आहे? हा एक पद्धत आहे, हा एक आहे, हा एक आहे. अजूनपर्यंत आम्हाला त्या ग्राउंडचं काही हे झालेलं नाही. तर आम्हाला सगळ्यात महत्त्वाचं ग्राउंड आणि शासनाने आर्थिक मदत द्यावी. यह इनकी रोजमर्रा की जिंदगी है। काम, काम और केवल काम। सुबह के 5 बजे से लेकर शाम तक न थकना न रुकना। इस जिंदगी को इन महिलाओं ने सकारात्मक दृष्टि से स्वीकारा है, उसे अपना दौड़ प्रतियोगिता का हथियार बनाया है। सुबह से शाम तक इस भागती जिंदगी ने मेडल हासिल किए हैं, जिसमें गांव के सरपंच गणपत रामटेके और विलास रामटेके ने अपनी महत्वपूर्ण भूमिका निभाई है। आमच्या इथल्या महिला कशा काय खेळणार हा प्रश्न आमच्या पुढे आला आणि त्यामुळे आम्ही माझ्या मदतीला एक प्रशिक्षक म्हणून, कोच ज्याला म्हणतात, विलास दादाजी रामटेके हा माझा चुलत भाऊ, याला सोबत घेऊन आम्ही महिलांना पहाटेला उठवायचं, त्यांना खेळायला लावायचं, व्हिसल वाजवायची, कसं धावायचं हे सारं काही सांगत होतो। त्याप्रमाणे इथल्या मंडळींना आम्ही अनेक लोकांच्या मदतीने नागपूरपर्यंत पोहोचवलं। अमरावती, धारवाड, कलकत्ता, मणिपूर, इम्फाल वगैरे या ठिकाणी। आणि अशी प्रगती होता होता पुढे त्या दोन महिलांची, एक सोनाबाई रामटेके मरण पावल्यात, त्या आणि लैनाबाई रामटेके यांची जपान आणि श्रीलंका येथे निवड झाली। परंतु आर्थिक परिस्थिती फार अडचणीची असल्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी जाता आलं नाही। एवढी मोठी रक्कम कोण देणार? त्यामुळे आमचा आनंद म्हणजे द्विगुणित होण्याऐवजी निराशाची लाट आमच्याकडे आली। मी सरपंच झालो तेव्हापासून आणि त्याच्या अगोदरपासूनही इथल्या सरकारी जागेवर आम्हाला क्रीडांगणासाठी जागा मिळावी, ठराव क्रमांक 3 नुसार ती जागा आम्ही शासनाला मागितली। परंतु आमच्या या ग्रामसभेच्या ठरावाला शासनाने 13ची टोपली दाखवली। जेव्हा आम्ही त्या महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी आमच्याकडे साहित्य नव्हतं, त्यावेळेस त्या वेकोलीचे जे GM होते, जनरल मॅनेजर,
मामिडवार साहेब त्यांना मी विनंती केली की तुमच्या वेकोलीमधलं खेळाचं साहित्य आम्हाला द्या. त्यांनी क्रिकेटपासून तर भालाफेक, थाळी, लांब उडी, उंच उडीचे साहित्य सगळं काही त्यांनी एक किट पाठवली आणि आज ते सगळं जीर्ण झालेलं आहे. आज आमच्याकडे कुठलंही साहित्य नाही. सांगायचं तात्पर्य असं की आमची एवढी उत्सुकता असून शासन आणि सरकारी अधिकारी आमच्या गावाविषयी उदासीन का, हा आम्हाला प्रश्न पडतो. अभी तक इन महिलाओं ने विदर्भ, राज्य और राष्ट्रीय स्तर पर जिद और अपनी मेहनत के बल पर सैकड़ों गोल्ड, सिल्वर और ब्रांज के मेडल जीते हैं. गांव खेड़े की होने के कारण अपमानित होना पड़ा. शहर की महिला खेलने से इनकार करती थी. ज्यावेळेस आम्ही भंडाऱ्याला खेळायला गेलो होतो तर आमच्या लुगडेवाल्या बाया पाहून बाकीचे शहरातील लोक पूर्ण हसत होते. त्यांना वाटत होते की लुगडेवाल्या बाया काय कमी होत्या. नागपूरच्या, अमरावतीच्या बाया, सुशिक्षित बाया त्या पहिल्या वर्षी खेळायला आल्या. आता आम्हाला त्या हसत, आम्ही साडेवाल्या बाया, गोलवाल्या आणि ह्या काष्टेवाल्या साड्या या काय खेळतील आणि या काय धावतील, ह्या कशा नंबर मारतील म्हणत. तर तुम्ही हसा, तुमचे दात दिसतील असे म्हणून आम्ही खेळायला तयार झालो आणि खेळलो. ओटे गुंडून सन्यानी तर आमचे पहिले नंबर आले. आणि जेव्हा आमच्या बाया ग्राउंडवर उभ्या होत होत्या त्यावेळेस ज्या साड्यावाल्या शहरातल्या बाया होत्या, ज्या रनिंगच्या बाया होत्या, सगळ्या गोष्टी चालण्याच्या, वॉकिंगच्या, 5 किलोमीटर, 10 किलोमीटर, 3 किलोमीटर अशा ज्या धावणाऱ्या होत्या रनिंगच्या, त्या बाया आपापच बायाला आमच्या पाहून बाहेर निघून जात होत्या. आणि कधी कधी कसं असते, आमच्या बायाला समजत नाही, पण आमच्या बायांचं एक वैशिष्ट्य होतं की आम्ही जो मार्गदर्शन केलं की बाई या रेस जी आहे तुला ही जी ग्राउंडची आकार दिला, या ग्राउंडच्या बाहेर तू जाऊ कामा नये, तू बरोबर मधातून चालत जा. आमची बाई त्याच प्रकारे जात होती. तर बाकीच्या बाया आमच्या बायाच्या बायाला पाया मारून पाडून टाकत होत्या. अशा प्रकारचे आमच्या खेड्यावर म्हणजे ग्रामीण भागावर शहरी भागाने अत्याचार केला. तरीपर्यंत आम्ही कुठे न डगमगता आमच्या बायांनी ते शिखर आजपर्यंत गाठलेलं आहे. आणि याच्या पुढेही जर कुठे जरी कार्यक्रम होतील तर आमच्या बाया यशस्वी काम करतील याचा मला विश्वास आहे. तेवढ्या बायामध्ये मी जिंकलो नागपूर मध्ये. त्या गाड्यातून मोटारीतून मी गेलो आणि पहिला नंबर मारला. क्रिकेट एक ऐसा खेल है जिसे गिने चुने 8-10 देश खेलते हैं, किंतु इस खेल की विश्व कप प्रतियोगिता है. दुनिया का कोई प्रगत देश ये खेल नहीं खेलता. अमेरिका, चीन, जापान, रशिया जैसे देशों ने इसे छुआ तक नहीं. भारत में इसका बहुत बोलबाला है. खिलाड़ी को करोड़ों रुपया मिलता है. अन्य खेलों के साथ सौतेला व्यवहार होता है. क्रिकेट खेळते तर त्याला मग पैसे देते, मोटारी, गाड्या, घोड्या. आम्हाला गरीबाकडे कोणी लक्ष देत नाही. सरकारनं देवायला पाहिजेत. आता आमची एवढीच मागणी आहे का आम्हाला काही ना काही मदत सरकारकडून पाहिजे. काढायला जातो डोक्षी मोरी राहते तरी आम्ही त्या मोऱ्या धरतो, डोक्षीवर धाव येतून धाव जातो. तसेच आम्ही खेळायला गेलो तशाच ताकद काढून धावतो ना आम्ही. आम्ही काढायला जातो, त्याचा व्यायाम करतो, दंडात जातो, त्याची भाला फेकतो, थाळी फेकतो. आम्ही हे वय झाली तरी पण अजून सरकार लक्ष देऊ शकत नाही आम्हाला. जिंदगी रुकती नहीं, वह चलती ही रहती है, चाहे बारिश हो चाहे धूप. इसकी एक वजह भी है, यहां काम के सिवाय दूसरा विकल्प नहीं. खेती जीवन यापन का मुख्य साधन है, साथ ही पशुपालन भी. एक दिन आराम की चाहत भूखा सुला देती है. यहां दिन की मजदूरी केवल 60 रुपया, जिसमें शहर में एक वक्त का नाश्ता तक नहीं होता. इस गांव में हर घर में मेडल लटकाए हुए दिखाई देते हैं, जो जीने की उम्मीद भर देते हैं, उम्र की सीमा भूलकर. पहिले नागपूरले खेळलो, मग भारवतले, मग अमरावती, बांदेले, मणिपूर. पदक आहे, हा एक पदक आहे, हा एक आहे, हा एक आहे. मला मिळाल्या 4-5 वाजता उठू आणि धावायला जाऊ जंगलावर, पेंडीच्या रिटावर, त्यातून धावत येऊ. सरकारनं मदत केली तर आजही धावायला तयार आहो. जपानले, श्रीलंकेले झाली खेळण्याची.
पैसे नव्हते म्हणून आम्ही नाही गेलो नाही. जिन पैरों ने मेडल हासिल किए हैं वह पैर अब साथ नहीं दे रहे हैं. लकड़ी अब सहारा बन गई है. इन महिलाओं ने जो सर्टिफिकेट प्राप्त किए हैं वे सब सड़ रहे हैं. इन्हें बचाना अब असंभव हो रहा है. टिंगल करणार टिंगल करेत. या धावतेत माणसाच्या नवरीचे तुम्ही आहेत ते आहेत मुंशाने. पण आम्ही जाऊन वटे गुंडून धावतेत, साहेबाईच्या पुढे धावतेत म्हणे. शहरातले लोक तोंडाकडे पाहत मुठमुठ. लुगडीवाल्या बाया का धावतील, याच्यान का धावणं होईल म्हणे, आमच्या धावणं होईल म्हणे. तर धावेत त्या, आम्ही धावून आमचा नंबर आला ना आमच्या बायाचा. जिन महिलाओं को उपेक्षित किया जा रहा है, महिला एक एक रुपया बचाकर रखती और जहां खेल प्रतियोगिता होती है वहां जाती है. खेल के प्रति इतनी जिंदादिली हमें कहीं और नहीं मिलेगी. शिवाय देत का घरी देत का काही मारो, पण आपल्याला खेळच जायचाच होता. ते काहीच म्हणत ते हुडी म्हणतात नाही का, तिथं घेतलं होतं भाग मीनं हुडीमध्ये. मग ते गोड बी भेटले, ते गोल वगैरे टाकायचे. आम्हाला खेळायला संपत तुकारामजी रामटेके यांना मार्गदर्शन दाखवला खेळण्याचा. आम्ही जबलपूरला गेलो, भंडारा, मुंबई, ठाण्याला गेलो, अनेक मणिपूरले, नागपूरले 5 वेळ गेलो. सडकने धावून पेंट्रीपर्यंत जाऊन धावत मागं पुढं चालल्या धावत, पेंट्रीहून आणखी धावत इकडे यायचं. दोन्ही इकडून जाऊन तिकडून येऊन अशानं आम्ही शिकलो. ना आमच्या गावी नाही ग्राउंड नाही काही आमच्या गावले. खेळाले थोडीशी मदत करावा खेळण्यावाल्या बायाला. आमची इच्छा आहे खेळण्याची, पुढे जायची, पण आम्हाला ग्राउंड नाही खेळासाठी. आमच्या घरचे लोक म्हणतात का 60 रुपये मजुरी करायचं, 60 रुपये मजुरी करून तुम्ही खेळायला जाता बा, तुम्हाला का भेटते. आम्हाला भेटो नाही तर नाही भेटो, पण आमची इच्छा आहे तर आम्ही जातो खेळासाठी, पुढे भेटो. खेल खेलते समय ये महिला उत्साहित रहती है. जीने के लिए उन्हें प्रेरणा दिलाता है. उनकी सरकार से अपेक्षाएं हैं. महाद्वार हे आमचं छोटंसं गाव, आमची जन्मभूमी. बऱ्याच लोकांना हेवा वाटत नसेल, पण आम्हाला आजही हेवा वाटतो. दुर्दैवाने असं म्हणावं लागते की एवढं मोठं महिलांची संघटना आहे, सर्व जाती धर्माच्या समाजाच्या. ठिकठिकाणी जातो, त्यांना आर्थिक मदत नाही, त्यांच्या मुलाबाळांना नाही, लहान लहान झोपड्यात राहतात. हे सारं सरकारने लक्षात घ्यायला पाहिजे. या महिलांना एक माझा असा संदेश राहील कि त्यांनी सगळ्यांनी संघटित राहून आम्हालाही सहकार्य करावं. केवल ग्राउंड उपलब्ध कराने से इस खेल को, जज्बे को जीवित नहीं रखा जा सकता. आने वाली पीढ़ी तैयार होनी चाहिए. उसे जीवित रखने के लिए उनके बच्चों को नौकरी, प्रशिक्षण और साहित्य की पूर्ति होनी चाहिए. यह सुविधा गांव के साथ उनकी शहरों में खास व्यवस्था होनी चाहिए. गांव सशक्त होगा तो देश सशक्त होगा.